हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन असा आपण चॅप्टर चालू केला होता. मग त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की बॉडीमध्ये जे न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन आहे त्याचं ट्रान्सपोर्ट कोण करते ते विचारला होता क्वेश्चन. त्यानंतर जे वेस्ट मटेरियल जे सेलमध्ये तयार झालं त्यांना बाहेर सोडण्यासाठी कोणती सिस्टीम मदत करते, कोणतं फ्लुइड मदत करते हे पाहिलं होतं. मग त्यामध्ये आपण सांगितलं होतं की ब्लड हे काय करते, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट पोहोचवण्याचं काम करते. सोबतच त्या सेलमध्ये तयार झालेले वेस्ट मटेरियल रेस्पेक्टिव्ह सिस्टीमला पोहोचवण्याचं काय करते ते ब्लड काम करते. जसं बॉडी सेलमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे, त्या सेलमधला कार्बन डायऑक्साईड घेऊन येणं आणि ते लंग्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते, ब्लड करते. म्हणून सांगितलं ब्लड हे काय आहे, मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे. तो ब्राईट रेड इन कलरचा असते, व्हिस्कस असते, अल्कलाइन असते, त्यानंतर हेवियर दॅन वॉटर असते. नॉर्मल साईजचा जो अडल्ट पर्सन आहे त्याच्या बॉडीमध्ये जवळपास 5 लिटर ब्लड असते, ते त्याच्या वजनाच्या 8% असते. त्यानंतर आपण सांगितलं जर ब्लडची स्टडी करत असेल, ब्लडचा अभ्यास करत असेल तर त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ द ब्लड. त्यानंतर आपण ब्लडचं कंपोजिशन म्हणजे ब्लडमध्ये कोणते कोणते कंपोनंट आहे ते पाहिलं. ब्लड 2 महत्वाच्या कंपोनंट पासून बनलेला असते म्हटलं. प्लाझ्मा जे किती आहे 55% आणि ब्लड सेल किती आहे 45%. म्हणजे 100% ब्लड आहे. 100% ब्लड, 100 ml जर ब्लड असेल तर त्याच्यामध्ये 55 ml प्लाझ्मा आहे आणि 45 ml काय आहे त्याच्यामध्ये ब्लड सेल आहे 100 ml ब्लड मध्ये. ठीक आहे. तसं 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये 550 ml काय आहे प्लाझ्मा आणि 450 ml काय आहे त्याच्यामध्ये ब्लड सेल आहे. ठीक आहे. मग प्लाझ्मा सुद्धा आपण स्टडी केलं होतं. प्लाझ्मा मध्ये सांगितलं स्ट्रॉ कलर म्हणजे पेल येलो कलरचं काय फ्लुइड आहे, व्हिस्कस असते आणि अल्कलाइन असते, बेसिक असते. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं प्लाझ्मा मध्ये जवळपास 90 ते 92% काय असते, वॉटर असते आणि 8 ते 10% काय असतात इतर सोल्युट्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये सोल्यूट मध्ये सांगितलं प्रोटीन असते. प्रोटीनचे एक्झाम्पल दिले, सीरम ग्लोब्युलिन, सीरम अल्ब्युमिन, प्रोथ्रॉम्बिन, हेपॅरिन, फॅब्रिन. ठीक आहे. 10% सोल्यूट आहे तर त्या 10% सोल्यूट पैकी 7% काय आहे प्रोटीन आहे. नेक्स्ट आपण सांगितलं सोल्यूट मध्ये की न्यूट्रिएंट असतात. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कोणते आपल्याला माहित आहे, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड. ठीक आहे. त्यानंतर आणखी सोल्यूट कोणते आहे, गॅसेस आहेत. गॅसेस कोणते राहणार ब्लड मध्ये, ब्लडच्या प्लाझ्मा मध्ये कोणते गॅसेस राहणार, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. त्यानंतर वेस्ट मटेरियल सुद्धा असते प्लाझ्मा मध्ये, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिनाइन असे काय आहे वेस्ट मटेरियल. सोबतच रेग्युलेटरी सबस्टन्सेस असतात म्हणजे त्या प्लाझ्मा मध्ये एन्झाईम सुद्धा असतात, हार्मोन सुद्धा असतात आणि वेगवेगळे काय आहे हे एलिमेंट आहेत. ठीक आहे. एलिमेंट म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस अशा प्रकारचे काय आहे त्याच्यामध्ये अदर सबस्टन्सेस सुद्धा काय असतात प्रेझेंट असतात. इथपर्यंत आपण पाहिलं होतं म्हणजे प्लाझ्मा पर्यंत आपण पाहिलं होतं कंपोजिशन. त्यानंतर नेक्स्ट आपलं काय आहे ब्लड सेल. ठीक आहे. कंपोजिशन मध्ये ब्लड सेल पाहायचे. ब्लड सेल 3 टाइपचे असतात, इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट अँड थ्रोम्बोसाइट. ठीक आहे. ते पाहून घेऊ डिटेल मध्ये. ब्लड सेल, ब्लडच्या कंपोजिशन मध्ये 2 महत्वाचे कंपोनंट आहे म्हटलं होतं, प्लाझ्मा 55% आणि ब्लड सेल 45%. ठीक आहे. प्लाझ्मा तर आपण पाहिलं होतं डिटेल मध्ये. आता आपण काय करून घेऊ, ब्लड सेल पाहून घेऊ. ब्लड सेल 3 प्रकारच्या असतात ज्याच्यामध्ये पहिली ब्लड सेल आहे फॉर एक्झाम्पल इरिथ्रोसाइट. ठीक आहे. दुसरी ब्लड सेल आहे ल्युकोसाइट्स. ठीक आहे. आणि तिसरी ब्लड सेल आहे थ्रोम्बोसाइट. ठीक आहे. तिसरी ब्लड सेल आहे थ्रोम्बोसाइट. अशा 3 प्रकारच्या काय असतात ब्लड सेल असतात. ते 1 बाय 1 काय करून घेऊ आपण पाहून घेऊ. ठीक आहे. म्हणजे ते सांगू शकतो आपण पहिली ब्लड सेल कोणती सांगितली, इरिथ्रोसाइट. पहिली ब्लड सेल आहे इरिथ्रोसाइट्स. ठीक आहे. इरिथ्रोसाइट हा काय आहे ग्रीक वर्ड आहे ज्याच्यामध्ये अर्थ होते त्याचा इरिथ्रोस म्हणजे रेड आणि कायटस म्हणजे साइट. ठीक आहे. कायटस म्हणजेच काय सेल. ठीक आहे. रेड सेल म्हणजेच आपण इरिथ्रोसाइटला काय म्हणू शकतो, दुसरं नाव आहे याचं रेड ब्लड सेल किंवा याला आरबीसी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तांबड्या रक्तपेशी म्हणतात मराठीमध्ये. इरिथ्रोसाइट म्हणजे रेड सेल, रेड ब्लड सेल किंवा तांबड्या रक्तपेशी. मग त्याचे 1 बाय 1 काय करून घेऊ आपण, कॅरेक्टर पाहून घेऊ. कशी असते इरिथ्रोसाइट, इट इज सर्क्युलर.
इट इज सर्क्युलर, बायकॉन्केव, नॉन न्यूक्लिएटेड. ठीक आहे, कशी असते? सर्क्युलर असते. सर्क्युलर, बायकॉन्केव म्हणजे दोन्ही साइडनी काय असते? चपटी झालेली असते. आणि नॉन न्यूक्लिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसते. न्यूक्लियस असते फक्त कुठे? न्यूक्लिएटेड इन कॅमल. न्यूक्लिएटेड इन कॅमल. कॅमल मध्येच काय असते? ते न्यूक्लिएटेड असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये दुसरं आरबीसी मध्ये सांगू शकतो. आरबीसी चा साइज, आरबीसी ची साइज सांगू शकतो. साइज आहे 7 मायक्रोमीटर इन डायमीटर and 2.5 मायक्रोमीटर इन थिकनेस. ठीक आहे. 7 मायक्रोमीटर त्याची डायमीटर असते आणि 2.5 मायक्रोमीटर काय असते? त्याची थिकनेस असते. मायक्रोमीटर म्हणजे किती? 10⁻⁻6 समथिंग काहीतरी असते. -6 म्हणजे काय? पॉइंटच्या आधी किती? 6 झिरो राहतील. बरोबर आहे. फिगरच्या आधी काय राहतील? 6 झिरो राहतील म्हणजे 0.00007 अशा प्रकारचा काय आहे? त्याची डायमीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो द टोटल नंबर सांगू त्याचा. टोटल नंबर ऑफ आरबीसी इन मेल इज अबाउट 4.5 किंवा 5 मिलियन to 5.5 मिलियन पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. एका मिलीमीटर क्यूब मध्ये जेवढं ब्लड बसते त्याच्यामध्ये जवळपास 5.5 मिलियन काय असतात? आरबीसी असतात मेल मध्ये. आणि फिमेल मध्ये आकडा थोडासा कमी असते, जवळपास 4.5 मिलियन टू 5 मिलियन पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. दिस इज कॉल्ड एज अ टोटल आरबीसी काउंट. यालाच आपण काय म्हणतो? टोटल आरबीसी काउंट म्हणतो. ठीक आहे. समजलं असेल काय? जवळपास 5.5 मिलियन म्हणजेच किती होते? मिलियन म्हणजे 10⁻⁶. बरोबर आहे. म्हणजे तिथे 5.5 आहे तर एक पॉइंट गेला. ठीक आहे. 55 लाख काय आहे? आरबीसी असतात. एका मिलीमीटर क्यूब मध्ये जेवढं ब्लड बसते त्याच्यामध्ये 55 लाख काय असतात? आरबीसी असतात. ठीक आहे. त्यालाच आपण टोटल आरबीसी काउंट म्हणतो. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज ऑफ 120 डेज. ठीक आहे. लाईफ स्पॅन आरबीसीचा किती आहे? 120 दिवसाचा असते. 120 दिवसानंतर काय होते? आरबीसी ची डेथ होते. ठीक आहे. न्यू आरबीसी फॉर्म इनसाइड रेड बोन मॅरो. ठीक आहे. नवीन आरबीसी कुठे तयार होते? रेड बोन मॅरो मध्ये. आपला बोन आहे त्याच्या आतमध्ये जे मटेरियल असते त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. आणि त्या बोन मॅरो मध्येच काय होते? आरबीसीचं प्रोडक्शन होते. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड एज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी कॉल्ड एज इरिथ्रोपोएसिस. ठीक आहे. आरबीसीच्या तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो? इरिथ्रोपोएसिस म्हणतो. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? त्यानंतर आरबीसी ची डेथ होते. आरबीसी डिस्ट्रॉयड इन स्प्लीन. स्प्लीन नावाचा एक ऑर्गन आहे. त्या स्प्लीन मध्ये काय होते? आरबीसी ची डिस्ट्रक्शन होते. आरबीसी डिस्ट्रॉय होते. दॅट्स व्हाय द स्प्लीन इज कॉल्ड एज अ ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. ठीक आहे. म्हणजेच काय? स्मशानभूमी आहे. कशाची? आरबीसीची. आरबीसीची तिथे काय होते? डेथ होते. म्हणजे हे काय आहे? स्मशानभूमी आहे. स्प्लीन हे काय आहे? स्मशानभूमी आहे. कशासाठी? आरबीसी साठी. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? त्यानंतर जर आरबीसीचा नंबर इन्क्रीज झाला तर एक डिसीज होतो. त्याला म्हणतात पॉलीसायथेमिया. ठीक आहे. जर आरबीसीचा अमाऊंट कमी झाला, डिक्रीज झाला तर एक डिसऑर्डर होतो. त्याला म्हणतात इरिथ्रोसाइटोपेनिया. ठीक आहे. मेडिकल टर्म आहे.
आरबीसीचा नंबर कमी झाला तर इरिथ्रोसायटोपेनिया म्हणतात, आरबीसीचा नंबर वाढला तर पॉलिसायथेमिया म्हणतात. नेक्स्ट पॉइंट आहे आरबीसी मध्ये आरबीसी कंटेंट वन पिगमेंट कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. ठीक आहे, आरबीसी मध्ये काय असते, एक पिगमेंट असते ज्याला आपण काय म्हणतो, हिमोग्लोबिन म्हणतो. हा हिमोग्लोबिनच काय करतो, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं काय करतो, ट्रान्सपोर्टेशन करतो. ठीक आहे, ऑक्सिजनला काय लंग्स मधून पहिल्यांदा हार्ट मध्ये आणि हार्ट मधून मग कुठे प्रत्येक बॉडीच्या सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम होणार हिमोग्लोबिनच्या माध्यमातून. बरोबर आहे, सिंपल मग सांगू शकतो ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन लंग्स पासून कुठे बॉडी सेल्स कडे होणार आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन बॉडी सेल्स पासून कुठपर्यंत होणार, लंग्स पर्यंत होणार. आणि त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, आरबीसी मधला जो पिगमेंट आहे हिमोग्लोबिन नावाचा तो. ठीक आहे, त्या हिमोग्लोबिनचा अमाऊंट सुद्धा पाहून घेऊ. जसं आता मेल मध्ये सांगतो म्हटलं, मेल मध्ये हिमोग्लोबिन असते जवळपास 13 ते 18 ग्रॅम पर 100 ml ब्लड मागे. ठीक आहे, एक 100 ml जर ब्लड घेतलं तर त्या 100 ml ब्लड मध्ये 13 ते 18 ग्रॅम काय असते, हिमोग्लोबिन असते. कोणामध्ये, मेल मध्ये. आणि जर फिमेल मध्ये पाहतो म्हटलं, फिमेल मध्ये जवळपास 11.5 ते 16.5 ग्रॅम पर 100 ml ब्लड. ठीक आहे, फिमेल मध्ये काय असते, हिमोग्लोबिनचा अमाऊंट कसा असते, थोडासा कमी असते. त्यानंतर हे सगळं आपलं झालं इरिथ्रोसाइट्स बद्दल. त्यानंतर आपण पाहून घेऊ ल्युकोसाइट. इरिथ्रोसाइट मध्ये काय सांगितलं आपण, सिंपली इरिथ्रोसाइट मध्ये सांगितलं म्हणजे आरबीसी च कशी असते. ठीक आहे, त्याचा शेप सांगितला, त्याची साईज सांगितली, त्यानंतर त्याचा आपण नंबर सांगितला, त्यानंतर त्याचा लाईफ स्पॅन किती असते ते सांगितला, आरबीसी तयार कुठे होतात ते सांगितलं, आरबीसी ची डेथ कुठे होते ते सांगितलं. त्यानंतर आरबीसीचा नंबर वाढला तर काय होते, आरबीसीचा नंबर कमी झाला तर काय होते, आणि आरबीसी मध्ये एक पिगमेंट असतो त्या पिगमेंट बद्दल थोडीशी काय दिली आपण, माहिती दिली. सिंपल आहे. नेक्स्ट आपण पाहून घेऊ ल्युकोसाइट. ठीक आहे, नेक्स्ट ब्लड सेल आहे ल्युकोसाइट दुसऱ्या नंबरची. ठीक आहे, दुसऱ्या नंबरची ब्लड सेल आहे ल्युकोसाइट. हा सुद्धा काय आहे, एक ग्रीक वर्ड आहे ज्याच्यामध्ये ल्युकोस मीन्स काय होते, व्हाईट, आणि कायटस, साइटचा वर्ड कायटस पासून बनलेला आहे. कायटस म्हणजे सेल. ठीक आहे, व्हाईट सेल. म्हणून आपण ल्युकोसाइटला काय म्हणू शकतो, व्हाईट ब्लड सेल्स सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, ल्युकोसाइटला आपण व्हाईट ब्लड सेल्स सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर ल्युकोसाइटचा आपण साईज सांगू, किती असते, त्याची साईज किती आहे. इट इज अबाउट 8 to 15 मायक्रोमीटर इन डायामीटर. ठीक आहे, ल्युकोसाइट किती असते, जवळपास 8 ते 15 मायक्रोमीटर डायमीटरची असते. म्हणजे याच्यामध्ये ल्युकोसाइटमध्ये वेगवेगळ्या ल्युकोसाइट येतात, वेगवेगळ्या डब्ल्यूबीसी आहे त्याच्यामध्ये, न्यूट्रोफिल्स, ॲसिडोफिल, बेसोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट. ठीक आहे, त्यामुळे त्या प्रत्येकांची साईज कशी असते, वेगवेगळी असते. म्हणून आपण सांगितलं साईज व्हॅरी करते 8 ते 15 मायक्रोमीटर पासून, 8 पासून 15 मायक्रोमीटर पर्यंतची काय असू शकते, ल्युकोसाइट असू शकते. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो ल्युकोसाइट मध्ये नंबर सांगू त्यांचा. ठीक आहे, नंबर पेक्षा आपण त्याचं शेप सांगू. इट इज सर्क्युलर, अमिबॉइड. ठीक आहे, अँड न्यूक्लिएटेड. ठीक आहे, कशा असते हे ल्युकोसाइट, कशा असतात, सर्क्युलर असतात, अमिबॉइड असतात आणि न्यूक्लिएटेड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, न्यूक्लियस असते. अमिबॉइड असते म्हणजे अमिबा सारखा शेप असतो, त्यांचा शेप फिक्स नसतो. ठीक आहे, तो शेप चेंज होऊ शकतो. ड्यू टू अमिबॉइड मुवमेंट दे स्क्वीज आउट ऑफ ब्लड वेसल. ठीक आहे, अमिबॉइड मुवमेंटमुळे ज्या ब्लड वेसल्स आहे, फॉर एक्झाम्पल अशा प्रकारची ब्लड वेसल्स आहे, ब्लड वेसल्स वर काय असतात, छोटे छोटे पोर्स असतात. आणि डब्ल्यूबीसी ची साईज कशी आहे, अमिबॉइड आहे, ते शेप चेंज होऊ शकते. त्या अमिबॉइड मुवमेंटमुळे काय होऊ शकते, ते ब्लड वेसल्स मधून बाहेर येऊ शकते. ठीक आहे, स्क्वीज आउट ऑफ द ब्लड वेसल्स, त्या ब्लड वेसल्स मधून ते डब्ल्यूबीसी काय होऊ शकते, बाहेर येऊ शकते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ डायपेडेसिस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायपेडेसिस. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डायपेडेसिस म्हणतो. सिंपल आहे. जर डब्ल्यूबीसी अमिबॉइड मुवमेंटमुळे काय होत आहे, ब्लड सेल मधून बाहेर येत आहे,
तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, डायपेडासिस म्हणू शकतो. ठीक आहे. जर इथे सपोज एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आला असेल तर काय होणार, ती ब्लड वेसल्स मधून काय होणार, WBC बाहेर येणार अमिबॉइड मुवमेंटमुळे. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट आपण सांगू शकतो त्यांचा नंबर किती असते. इट इज अबाउट 8,000 6,000 to 8,000 पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. 1 मिलीमीटर ब्लड मध्ये 6,000 ते 8,000 काय असतात, WBC असतात. ठीक आहे. लाईफ स्पॅन सांगू, लाईफ स्पॅन इज 3 to 4 days. ठीक आहे. लाईफ स्पॅन किती असते, 3 ते 4 दिवसाचा काय असते, लाईफ स्पॅन असते त्यांचा. ठीक आहे. त्यानंतर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट कॉल्ड एज अ ल्युकोपोएसिस. जसं आपण आरबीसीचं सांगितलं होतं, आरबीसीच्या प्रोसेस तयार होण्याच्या प्रोसेसला इरिथ्रोपोएसिस म्हणतात, तर डब्ल्यूबीसीच्या तयार होण्याच्या प्रोसेसला ल्युकोपोएसिस. कारण ल्युकोसाइट आहे तर त्याच्या तयार होण्याच्या प्रोसेसला ल्युकोपोएसिस म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो त्यांचा नंबर जर वाढला, सपोज डब्ल्यूबीसी आहे, डब्ल्यूबीसीचा नंबर वाढला तर त्याच्यामुळे एक काय होतो, एक डिसीज होतो किंवा एक टर्म आहे. डब्ल्यूबीसीचा नंबर वाढला तर त्याला म्हणतात ल्युकोसायटोसिस, आणि डब्ल्यूबीसीचा नंबर जर कमी झाला तर त्याला म्हणतात ल्युकोसायटोपेनिया. ठीक आहे. काय म्हणतात, ल्युकोसायटोसिस आणि ल्युकोसायटोपेनिया म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जसं आपण आरबीसी मध्ये स्टडी केलं होतं सेम तसंच इथे आपण पाहत आहोत. ठीक आहे. ल्युकोपोएसिस झालं, त्यानंतर पुढे नेक्स्ट आपण काय सांगणार याच्यामध्ये, डब्ल्यूबीसी मध्ये. डब्ल्यूबीसी हे काय आहे, इम्युनिटी सिस्टीमच्या काय आहे, सेल आहे. डब्ल्यूबीसी मध्ये 2 टाईप पडतात, परत ल्युकोसाइट मध्ये 2 टाईप पडतात, अग्रॅन्युलोसाइट किंवा पहिल्यांदा घेऊन घेऊ आपण ग्रॅन्युलोसाइट, आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. आता ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, टाइप्स आहे डब्ल्यूबीसीच्या टाइप्स केल्या आपण, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, इथे सांगू शकतो सायटोप्लाझम कंटेन ग्रॅन्युल्स, ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये काय, ग्रॅन्युलोसाइट नावाच्या ज्या डब्ल्यूबीसी आहे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये काय असतात, असे ग्रॅन्युल्स राहणार, छोटे छोटे काय राहणार, बारीक दाणे राहणार, त्याला आपण ग्रॅन्युल्स म्हणतो. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स राहणार, त्या सेलला ग्रॅन्युलोसाइट म्हणणार. ते म्हणजेच काय होय, डब्ल्यूबीसीच्या सेलवर. ठीक आहे. अँड कंटेन लोब्ड न्यूक्लियस, आणि यांचा न्यूक्लियस कसा असतो, लोबवाला असतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय होतात, आपल्याला लोब पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो अग्रॅन्युलोसाइट. सिंपल आहे. अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, सायटोप्लाझम डज नॉट कंटेन ग्रॅन्युल. ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स राहणार नाही, क्लिअर सायटोप्लाझम राहणार याच्यामध्ये. अँड न्यूक्लियस इज नॉट लोब, न्यूक्लियस इज नॉट लोब. आणि न्यूक्लियस सुद्धा कसा राहणार, सिंपल राहणार, लोबवाला राहणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हे झालं ल्युकोसाइट. ठीक आहे. परत या ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 टाईपच्या सेल येतात. ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 टाईपच्या सेल येतात आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये 2 टाईपच्या सेल येतात. ते पटकन काय करून घेऊ, पाहून घेऊ. ठीक आहे. ल्युकोसाइट बद्दल समजलं असेल. ल्युकोसाइट मध्ये आपण पाहिलं काय काय पाहिलं याच्यामध्ये. ल्युकोसाइट मध्ये आपण ल्युकोसाइटला व्हाईट ब्लड सेल म्हणतात, 8 ते 15 मायक्रोमीटर डायमीटरची असते, अमिबॉइड मुवमेंट असते त्याची, अमिबॉइड शेप असतो, न्यूक्लिएटेड असते, न्यूक्लियस प्रेझेंट असते. अमिबॉइड मुवमेंटमुळे ते ब्लड वेसल्स मधून बाहेर येऊ शकतात. त्या प्रोसेसला आपण डायपेडासिस म्हणतो. 6,000 ते 8,000 डब्ल्यूबीसी एका क्युबिक मिलीमीटर ब्लड मध्ये असते. त्यानंतर त्यांचा लाईफ स्पॅन 3 ते 4 दिवसाचा असते. त्या होण्याच्या प्रोसेसला आपण ल्युकोपोएसिस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण डब्ल्यूबीसीचा अमाऊंट वाढला तर ल्युकोसायटोसिस, कमी झाला तर ल्युकोसायटोपेनिया. त्यानंतर एक टर्म सांगू शकतो ल्युकेमिया. ल्युकेमिया म्हणजे काय, ब्लड कॅन्सर म्हणतो, ज्याच्यामध्ये काय होते, डब्ल्यूबीसीचा अमाऊंट काय होते, वाढत राहते कंटिन्यू. ठीक आहे. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल कॉल्ड एज अ कॅन्सर. ठीक आहे.
सेलची अनकंट्रोल ग्रोथ होत असेल तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो. मग इथे सुद्धा काय होतं, WBCची ग्रोथ होत राहते, WBCचा अमाऊंट वाढत राहते, त्याला आपण ल्युकेमिया म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट सांगितलं आपण की WBC किंवा ल्युकोसाइटचे 2 टाईप आहे, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स असतात आणि न्यूक्लियस लोबवाला असतो. अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नसतात आणि न्यूक्लियस सुद्धा सिंपल असतो. मग आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू की ग्रॅन्युलोसाइटमध्ये 3 टाईपच्या सेल येतात, न्यूट्रोफिल, ॲसिडोफिल आणि बेसोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइटमध्ये 2 टाईपच्या सेल येतात, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ते काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, कारण की हा व्हिडिओ काय होत आहे, खूप लंबा होत आहे, लेंदी होत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहणार, ग्रॅन्युलोसाइटमध्ये कोणत्या सेल येतात, अग्रॅन्युलोसाइटमध्ये कोणत्या सेल येतात आणि थ्रोम्बोसाइट म्हणजे प्लेटलेट बद्दल काय करू, स्टडी करून घेऊ. ठीक आहे.